हाय हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या कोटताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी सगळ्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर चला, छान मस्त सकाळ सकाळ आज बाल्कनीमध्ये उभा होते आणि पाहिलं तर काय आहे की समोर याला ना जी ज्वारी आहे आमच्या इथं, त्याच्यावरती अख्खा चिमण्यांचा थवाच थवा सगळीकडे. म्हणजे जिथे पाहिन तिथे सगळे पक्षीच पक्षी. म्हणजे ज्वारीच्या कणसाला ज्वारीच ठेवायची नाही असं त्यांनी ठरवलेलं आहे. आणि त्यांनी इतक्या संख्येने ते ज्वारीवरती बसलेले होते ना की अक्षरशः डोळे माझेच हे झाले. कारण मी ऐकलेलं आहे की ज्वारी ठेवत नाहीत डोंगराच्या साईडला, कारण झाडं खूप आहेत त्याच्यामुळे पक्षी इथं ऑफकोर्स असणारच. पण इतक्या संख्येने होते, मी प्रत्यक्षात एवढे एकत्रित पक्षी पाहिले आणि सगळेच्या सगळे अगदी त्या ज्वारीवरती तुटून पडले होते, ज्वारीच्या कणसांवरती. चला असू द्या, त्यांना तरी कोण देणार आहे खायला. शेतकऱ्याचं हे तर मोठं मन असतं, आलं तर आलं, पिकवलेलं नाही तर मग गेलं, अशी पद्धत असती. असं हे असतं. म्हणजे थोडक्यात जुगार खेळल्यागत. झालं तर चांगलं पीक, त्याचे चांगले पैसे होतात आणि नाही झालं तर काहीच नाही. मग नांगरणी खुरपणी जे पण खर्च आला तेवढा सुद्धा पदरात पडत नाही, असं असतं. पण चला असो तरी शेतकरी तितक्याच जोमाने पिकं काढतो, शेती करतो. ह्या त्याचं मोठेपणच म्हणावं, किंवा मग त्यांचा जो धर्म आहे ते सोडत नाहीत कितीही काही केलं तरी. तर चला, आज आहे आमच्या आर्यन बाळाचा बड्डे आणि त्याला म्हटलं होतं आपण काहीतरी करू, पण तो म्हणला नाही मम्मी, माझा टाईम वाया जाईल म्हटला. आणि उद्यापासून पेपर आहेत त्याच्यामुळे तो म्हटला नको, बाहेर पण नको, छोटासा एक केक कट करू म्हणे 5 मिनिटात घरी, म्हणजे कुठं म्हणजे डिस्टर्ब होणार नाही. बोर्ड एक्झाम सुरू झालेला आहे, तर सगळ्या ज्या छोट्या छोट्या आपले सबस्क्रायबर आहेत त्यांचे सगळ्यांचे, ताई दादांचे मुलं असतील, आपले सगळे 10th मध्ये जे पण बाळं आहेत त्यांना सगळ्यांना बेस्ट ऑफ लक बोर्ड एक्झामसाठी. तर चला, काय आहे ना की आज थोडंसं मॉर्निंग रुटीन तुमच्याशी शेअर करतोय. बऱ्याच दिवसाच्या काही कमेंट्स येतात की ताई तुमचं फुल डेचं रुटीन एकदा शेअर करा, की तुम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत तुमचे कसे कसे कामाचं शेड्यूल आहे ते. तर थोडंसं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये एक नॉर्मल्याने दाखवायचा प्रयत्न करतो. तर एक 6 वाजता उठण्याचं आमचं रुटीन आहे सध्या तरी. अगोदर उठत होतो आम्ही 5 वाजता, पण आता रोशनी आल्यापासून थोडासा कामाचा लोड हलका आलेला आहे, त्यामुळं झालेलं आहे. त्यामुळं आम्ही थोडंसं लेट उठतो आता 6 वाजता. आणि 6 वाजता उठल्याच्या नंतर थोडंसं मग अक्का बाबाला चहा वगैरे देऊन आमचं थोडंसं डिस्कशन चालतं गार्डनमध्ये. कोमट पाणी पित आम्ही दोघीजणी बसतो आणि थोडंसं आमचं की प्लॅनिंग आज दिवसभराचं काय आहे, कसं आहे. आमचं साड्यांचं लाईव्ह आहे की नाही दुसऱ्या चॅनलवरती, जे आताही आपल्या चॅनलवर नवीन असेल, आपलं आणखी एक चॅनल आहे सख्या बहिणी फॅशन स्टुडिओ, तिथं आपण साड्यांचा बिझनेस करतो, साडी आणि ज्वेलरी. तर इंटरेस्ट असेल त्याच्यात त्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा. लाईव्ह येतो आपण दिवसाड ज्वेलरी आणि साड्यांचे नवीन पॅटर्न घेऊन. तर त्याचं थोडंसं आमचं डिस्कशन असतं, दिवसभराचं व्हिडिओचं डिस्कशन असतं. काही ना काही थोडंसं एक 10 मिनटं आम्ही लॉनमध्ये बसून गरम पाणी पिता पिता हे सगळं डिस्कस करतो. आणि नंतर काय होतं ना, दिवसभर कामाच्या याच्यामध्ये गप्पा मारायला वेळ मिळत नाही आम्हाला, कारण दिवसभराचा जो पण शेड्यूल असतो रात्री 11 ते 12 वाजेपर्यंत फुल बिझी असतो. त्यामुळे काय असेल ते सकाळ सकाळच थोडंसं एक 10-15 मिनटं मन मोकळं करून घ्यायचं. कामाच्या बाबतीत डिस्कशन चालतं, आणखी दुसरं काही गप्पा रांगल्या की रांगल्या, कधी 15 मिनटं होऊन जातात, कधी 20 मिनटंही होऊन जातात. आजकाल थोडंसं बसतो आम्ही, कारण कामाचा लोड हलका झालेला आहे. अगोदर आम्हाला वेळ मिळत नव्हता, कारण क्लिनिंग वगैरे बरंचसं बबलू भाऊ रोशनी पाहतात. तर बरेच जण विचारतात बबलू भाऊ रोशनी काय कोण आहे, तर नाही का. तर आमच्या इथं कामाला आलेले आहेत ते, आणि खूप छान पद्धतीने कामसुद्धा करायला लागलेले आहेत आता. त्यांचाच मुलगा आहे तो छोटा, जो आमच्या अवतीभोवती फिरत असतो. तिथनं थोडंसं आमचं झालं, गरम पाणी वगैरे पिलो की थोडं आम्ही फिरत 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 मग यायचं. जानकीला कधी चारा असला तर टाकायचा, किंवा मग सोडलेली असली तर, किंवा मग घास असला तर घास टाकायचा, आणून ठेवलेला असला तर, कुट्टी असली तर कुट्टी टाकायची. आणि स्वाती टाकते तिला खायला. माझं काम काय की कुठल्या झाडाला कुठलं फळ आले ते चापायला मी जात असते. तर सकाळ सकाळ ना जानकीला खूप आनंद होतो, तिच्यापाशी आलं थोडंसं तिला अंजारलं गोंजारलं की तिला फार मस्त वाटतं. माणसाला लांबूनच पाहून थोडंसं लगेच असं मान डुलवायला सुरू करत असते ती, कायम लगेच मान हलवत असते. आणि कुणीही गेलं ना की ती तसंच करते. त्यानंतर मग तिकडचं गायला खाऊ वगैरे घालूपर्यंत माझं काम काय की मी कुठल्या झाडाला कुठलं फळ आलं होतं, त्याची ग्रोथ किती झाली, ते किडलं की काय, किंवा मग ते किती मोठं झालं, खायला कधी येईल, कशा पद्धतीने आहे, कुठल्या झाडावर रोग पडला, हे थोडंसं असं चक्कर मारून थोडंसं डोळ्याखाली असलं, म्हणजे डोळ्यासमोर असलं
की एक आपल्या नॉलेजमध्ये राहतं, बाकी काही नाही. आता हे नारळ आलेले आहेत काही काही झाडाला, बऱ्याच काही म्हणल्या की खोडालाच नारळ आले, तर हे झाड कुठलं आहे पण काय नाव सांगितलं ह्यांनी मला माझ्या लक्षात नाही, तुमच्या दाजींनी. मी एकदा विचारून नक्की सांगन ताईंनो. खूप सुंदर पद्धतीचा नारळ आहे, खूप असा हाईट पण होत नाही ह्या नारळांची, लिमिटेड वाढतात, जसे शोचे पाम ट्री असतात ना तसं वाढतं हे झाड. आणि खालीच याला नारळ येतात, अगदी आमचे छोटे छोटे ध्रुव वगैरे तोडू शकतो जाऊन, अशा पद्धतीने नारळ येतात. आणि एका एका झाडाला 500-500 नारळ येतात. तर हे म्हणजे थोडेसे झाडं हे कॉस्टली आहेत, पण ह्या झाडांची क्वालिटी आहे खरंच, जे पण नारळाची झाडं आहेत. कारण येऊशाकपणीच त्याला पहा किती सारे नारळ आलेले आहेत. पण आता ह्या वर्षी पण हे म्हणत होते आपल्याला बार धरायचा नाही, सकाळ सकाळी तर कॉक आहे, पाणी चालू करून दिलंय. उन्हाळ्याच्या दिवसात काय आहे की दुपारी म्हणजे असं उन्हाच्या भर उन्हात पाणी देऊन जमत नाही, झाडांना तडा शॉक बसतो, त्यामुळे झाडं जळण्याची शक्यता असते. एक तर सकाळ सकाळ किंवा मग डायरेक्ट संध्याकाळी ऊन उतरल्याच्या नंतर. आणि इकडं आमचा चंदन सध्या एकटाच फिरत असतो पूर्ण जंगल विलामध्ये. कस्तुरी अंडे सोडून बाहेर येत नाही, खायला पण येत नाही, पाणी प्यायला पण येत नाही. एकच दिवस आली ती पाण्यामध्ये इथं हौदामध्ये पोहायला, तर तिला जागेवरतीच सगळे, आता ती येतच नाही काय माहिती उठून, बिलकुल आता सध्या तर एवढ्यात नाहीच, अंड्यावरतीच बसलेली आहे. तिला जेवण पाणी वगैरे सगळं तिथं बबलू भाऊ नेऊन ठेवतात. विहीर भरलेली असली की जाऊन असं हाताने पाणी ढवळायला फार मजा येते. जाळी टाकलेली आहे मुलांच्या सेफ्टीसाठी, जाळी जर नसती तर खूप भारी वाटतं पाहायला वगैरे. त्याच्यात मोठे मोठे मासे पण सोडलेले आहेत, एक बरेच सोडले होते, काही आम्ही मोठ्या टाकीत नेऊन सोडले. आणि याच्यामध्ये सध्या 2 ते 3च फिश आहेत आणि ते खूप मोठे झालेत. झाडाला लय फणस आले, पाहिले का तुम्ही? त्याला दाखवते, पाहिले पण तोडावं लागतील ना. का बरं? याचं वेट नाही सहन करणार आत्ताच, काहीतरी लावून वगैरे. नाही नाही खूप लय आलेत अहो. नाही पण ह्या वर्षी नाही त्याला येऊन द्यावं लागायचं, थोडंसं अजून त्याची ग्रोथ व्हायला पाहिजे. एवढं मोठं होतं ते, 8, 9, 5, 7 किलोचं ते, एवढं कसं वेट सहन करेल. बघ बरं टैनिक एवढी. आम्हाला तर लय स्वप्न पाहिली होती, म्हणलं मोठे होते मस्त. नाही 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 म्हणजे होतील मोठे, पण आता नाही, एवढं वर्ष नाही त्याला पकडायला. या फुलं आले का? त्याला पण आलेत, त्याला पण आलेत. आम्ही तर म्हणलं काहीतरी झाडा लाकडाची डेंगी वगैरे लावून करून घेऊ. नाही जमणार ते म्हणते सॉरी, नाही जमणार, ते काढून टाकावं लागते. फांदी तुटते ते, कारण की फांद्या अजून त्याचा वेट नाही सहन करणार. आणि पाणी सोडायला वाज सगळ्यांना. हा चालू केलं, त्या 2 झाडाला सोडलंय आता आम्ही. काय बार आलाय. हा ना, कैऱ्या पण आल्या तेवढ्याला, कैऱ्या पण खूप आल्यात. भात दाजी म्हणते त्याला दाखवून आणलं का कस्तुरी तिथे, म्हणलं ते बघितल्याशिवाय 2 दिवस झाले शांत बसलाय, नाही तर काय खरं नव्हतं त्याचं. ते पार घाळ घालता वरडू वरडून, आम्हाला घाळ केलं खा. एकट्याच राज्य आहे आता, मला काय घाबरले मी. तू त्याला खवाळली ना म्हणून. नाहीतर मग कधी कधी मारतो कस्तुरीला, पण तो खायवरून भांडणं होती त्यांची. होतेच भांडणं तुमचे, नाही आत का राजूचे तुझे? देवा मग खरे खरे भांडणाशिवाय काही खरं आहे का सांग बरं? खरे बाबा. मग आवर रे आवर, पटापटा. भांडणं प्रत्येक घरात आहे, खाऊन ठेवायचं. एकटाच राजा आहे तू, आज खा बाबा, काय खायचं तिला नेऊन टाकलं का तिकडं? टाकायचं. अयो गहू तर लय मटा खातोय वय रे. लय आवडत बाई, भात आणि गहू तर लय आवडीचे आहेत आमच्या. खरं काय? मग भात तर आवडतो, पण गहू लयच खातोय. गहू लय आवडत त्याला. तांदूळ नाही एवढे, पण गहू. तांदूळ नाही खात एवढं, आता आपण टाकीत नाही का, पण गव्हाला लय. ते गहू कधी मध्ये टाकले ना मग ते काटाळत नाही, तांदळाला रोज काटाळत नाही. हा ना, दाजीवन त्याला नेऊन धरून आणून उचलून त्याला नेऊन दाखवा कस्तुरी. त्याला कुठे दाखवता? रोज दाखवलं राजूनी, रोजच काय. त्या दिवशी राजूने त्या दिवशी एक दिवशी ना खूप म्हणजे असं ओरडत पळत होता सगळीकडं. मग त्या दिवशी राजूने त्याला पकडलं, उचललं आणि तिच्यापाशी नेऊन सोडलं. मग दोघं इकडे आले. त्या दिवशी कस्तुरी पण फिरली अगो, अंड्यावर उठून आली ती सगळी. हा, याच्या पाण्यामध्ये पोवली आणि मग परत जाऊन बसली अंड्यावर. आपण बघून यायचं खाऊन चढून. नाही तू मला आता ध्रुवाला स्कूलला उशीर होईल, मी त्याला तयार करते, तू बघ किचनचं. आली मी. तर मग सकाळ सकाळ ना हे सुद्धा थोडंसं गार्डनमध्ये फिरतात, कॉफी वगैरे घेतात, कधी घेतात कधी नाही घेत. कंटिन्यू असं चहा वगैरे कॉफी घेत नाहीत ते. एखाद्या वेळेस झालाच मूड तर मग घेतात कॉफी. आणि हेच रुटीन असतं सकाळ सकाळ सगळीकडे मस्त असं झाडांमध्ये फिरायचं, झाडांची ग्रोथ पाहायची, कुठल्या झाडाला काय फळ आलंय हे त्यांना पण वेळ आहे जाऊन पाहायला. खाण्यापेक्षा झाडाला फळ आलेलं पाहण्यात जेवढी खुशी आहे ना आपण लावलेला, त्याच्या इतकी खुशी कशातच नाही. आमचे स्वीटी सिंबा पण आमच्या मागं फिरत असतात.
आणि मग किचनची जी पण कामं आहेत ती पटापट सकाळ सकाळ उरकून घ्यावी लागतात. तसं तर बरंचसं काम हँडल रोशनीच करते. ती आल्यापासून बराचसा आमचा लोड कमी झालेला आहे. नाहीतर अगोदर सगळं काही जसं की आम्हीच करत होतो, पूर्ण सफाई सहित सगळं, बाहेरची आतली झाडांची. पण आता ते आल्यापासून बरंचसं म्हणजे आमचा जवळजवळ अर्धा लोड जो पण होता तो कमी झालेला आहे. तर मग मुलांचे टिफिन वगैरे, आता रुद्र तर स्कूलमध्ये गेलेला आहे, 7लाच जातो तो, 6:30-7ला. आता ध्रुवचं चाललंय, नाश्त्याचं चालू आहे इथं साईडला. ध्रुवला स्वाती तयार करते, तोपर्यंत मग माझा नाश्ता वगैरे बनवायचं काम इथं चाललेलं आहे. आणि सकाळ सकाळ ध्रुवला स्कूलमध्ये जायला फार कंटाळा, कधी जायचं कधी नाही जायचं. मग बळच जबरदस्ती उचलायचं, बाथरूममध्ये न्यायचं, आंघोळ घालायची त्याला, ब्रश करवायचा. मग त्याच्या आवडीचा टिफिनमध्ये बघणार काय दिलंय मम्मीनी, व्यवस्थित असलं तर खुश होणार, त्याच्या आवडीचं नसलं तर तोंड वाकडं तिकडं करून जबरदस्ती जाणार. म्हणजे तयार होऊपर्यंतच नाटक करतो. नंतर मग एकदा रेडी झाला की फ्रेश होतो आणि मग जातो, एकदम खुशी जातो स्कूलमध्ये. तर लहान आहे तोपर्यंत सगळेच मुलं असं करतात. एकदा सवय झाल्याच्या नंतर मग काय वाटत नाही, बरोबर त्यांचं ते उठतात. समजूपर्यंत मुलांना एकदा समजायला लागलं का काही नाही, मग सगळं समजतं त्यांना. तर चला, आज मस्त म्हटलं इथं सांबर बनवावं. तर आज ना खरं तर काहीतरी वेगळा प्लॅन करायचा होता, पण आर्यनने साप मना केलं. म्हणलं नाही मम्मी, माझा पण टाईम वेस्ट होईल. त्यामुळे मग आम्ही पण थांबलो. चला म्हटलं मग सिंपल सकाळ सकाळ हे करून ज्याने त्याने त्याच्या कामाला लागा, जे रोजचं रुटीन आहे ते थांबू नका म्हटलं. मग काय सकाळ सकाळ डोसा बनवला, त्यानंतर चटणी वगैरे, असंच नॉर्मल जे पण आपलं रुटीन आहे तेच चालू आहे. आता एक दुसरी गोष्ट सांगायची म्हणलं ना, आपण जसं की दिवसाआड साड्यांचं लाईव्ह घेतो, तर त्याच्यामध्ये बरेचसे असे लोक आहेत की जे निगेटिव्ह कमेंट्स करण्यासाठी, आता ते जवळचेच असणार आहेत, कुणीतरी नवीन त्यांनी आय डीसुद्धा खोललेला आहे. 2 दिवसापूर्वी आय डी क्रिएट झालेली, 3 दिवसापूर्वी आय डी क्रिएट झालेली. ह्या लोकांनी आमच्याकडनं कधी शॉपिंग वगैरे केलेली नाही आहे, पण मुद्दाम दुसऱ्याचा कॉन्फिडन्स कमी करण्यासाठी किंवा दुसऱ्याचं काहीतरी हे करण्यासाठी लाईव्हमध्ये येऊन बघ करतात काही पण. मला असं वाटतं की का बरं हे स्वतः पण काही करायचं नाही, दुसऱ्याला पण काही करू द्यायचं नाही. म्हणजे अशा लोकांचं खरंच ना हसू येतं, वाईटही वाटतं, दया पण येते त्यांच्यावरती, की एवढा टाईम नवीन आय डी खोलून हे जर दुसऱ्याचं कसं वाईट करता येईल याच्या मागं लागूच. तर जर चांगल्या गोष्टीमध्ये जर ह्या लोकांनी डोकं लावलं, आता हे जे लोक आहेत जे कमेंट्स करणारे, ते हा व्हिडिओ 100% ऐकत असणार आहे. तर मला हेच त्यांना एक उद्देश हे सांगायचं आहे की चांगलं काही शिकण्यामध्ये किंवा चांगलं काही करण्यामध्ये वेळ वाया घाला ना. हे आय डी नवीन खोलून वेगवेगळ्या आय डीवरनं कमेंट्स टाकून काय मिळतं तुम्हाला, काय त्यातनं तुम्हाला फायदा आहे का? हो, फायदा असेल तर बिनधास्त टाका, आम्हाला काहीही फरक पडत नाही. तुमचा त्यामध्ये जर फायदा असेल, तुम्हाला त्यातनं जर काही मिळत असेल तर 100% टाका तुम्ही. काही आम्हाला त्याचा तुमचा काही आमच्यावर निगेटिव्ह इम्पॅक्ट अजिबात होणार नाही जर तुम्हाला फायदा असेल तर. पण 1 रुपयाचाही फायदा नसताना उगाच एखाद्याच्या प्रगतीवर जळायचं आणि समजतच नाही. म्हणजे खरंच ना, मला दया येऊ राहिली 1-2-3 दिवसामध्ये ह्या लोकांची. म्हणजे हे काही लोक असे किती खालच्या थराला जातात, काही कुठंही काही. यांनी आमच्याकडनं आत्तापर्यंत 1 रुपयाची शॉपिंग केलेली नाही. ज्या ताई घेतात त्यांना माहिती आहे, त्यांचे रिव्ह्यू पण कसे येतात, त्यांना कलेक्शन आवडतं तर डबल ऑर्डर करतात. त्यांना सगळ्यांना माहिती आहे की कसं आहे, काय आहेत आपले जे पण प्रोडक्ट आहेत, आपण जे सेल करतो. ऐका ना, एक नवीन साडी आली, त्यामध्ये थंडी वाजत नाही. तुम्ही काय म्हणले, मला साडी घेऊन द्या. एक काय तुम्ही 5 साड्या 10 साड्या ते काय म्हणतात, अशी एक नवीन साडी आली त्याच्यात थंडी वाजत नाही. कोणती साडी? त्या साडीमध्ये थंडी वाजत नाही. काय म्हणली पल्लवी, काय म्हणली पल्लवी ताई लाईव्ह मध्येच म्हणते. साडीची कंडिशन काय माहिती का? साडीची कंडिशन ही आहे, साडी नसायची, अशी गुंडळायची, तोंड बांधायचं, न्यू लॉन्च गोधडी साडी. बरं आहे मग काय. आता त्यांना कायम थंडी वाजते म्हणून ते म्हणते अशी एक साडी आलेली जी थंडी वाजत नाही. तुम्हाला नक्कीच द्यावा लागणार ती साडी आम्हाला. थंडी दिली वाजते इथंच का डोंगरामुळं काय? मला एक साडी म्हणून तुम्ही द्या. वहिनीला म्हणलं तुम्हाला आज साडी देणार आजपर्यंत ना कोणत्या काय म्हणजे देवरनी कोणाला दिली असेल नाही, इथून पुढे देणार. आई साडी बनली नाही आणि ना बनणार. कशी लगेच आम्हाला गोधडी साडी आपणच लॉन्च करून टाकू. जाऊ द्या, ज्या ज्या बायांना थंडी वाजते त्यांनी प्लीज गोधडी साडी ऑर्डर करा. 1 मिनिट सांग, साड्यामध्ये डिझाईन मी किती बनवले? 4 डिझाईन माहित ना? किती चालले? होय स्वाती, काय म्हणतो तू आता?
न्यू लॉन्च गोधडी साडी आपण बनवायला टाकू. ज्या ज्या बायांना थंडी वाजते का त्यांनी कृपया करून गोधडी साडी ऑर्डर करावी. आणि गोधडी साडी तुमच्या दाजीकडूनच ऑर्डर करा. साड्या मी किती डिझाईन मी किती केल्यात? 4 ना 5 ना 5 डिझाईन. हा 5 केल्या. हा सगळ्या लोकांना आवडले ना. हजार ऑर्डर झाली. आवड आता मी 26 डिझाईन कल उद्या बनवणार आहे. 6वी 7वी किती चालते. तुमच्या बिल्डिंगच्या डिझाईन आम्ही बनवतो तुम्ही साड्याचे बनवतो. अरे साड्यांचं काय अवघड आहे. नाही मला माहिती कॉम्बिनेशन पाहिजे. पदर साडीचं खालचं हे पदर आणि मोरबीर झाला कुठं मोर आला पाहिजे. अहो माझे डिझाईन सुरतला पण आवडत. सुरतवाल्यांना फॅक्टरीच बंद करावं लागतं. मला आज कळलं यांना कुत्री कोण म्हणते. काय म्हणले तुम्ही? काय म्हणले तुम्ही? मला आज कळलं म्हणलं यांना कुत्री कोण म्हणते. कुत्रीला स्वीटी म्हणत. तर आज काय आहे सगळ्यांना प्रश्न पडला असन. इथे सगळ्यांचं चाललेली चेष्टा हसी मजाक. आर्यन आहे. आज आहे आमच्या आर्यन बाळाचा बर्थडे आणि परवापासून बर्थडे नाही करायचा. ते मला माझ्या बोर्डची एक्झाम आहे परवापासून. पण त्याला मला जस्ट फॉर्मॅलिटी म्हणलं का एक छोटासा केक कापणार होतो. पण हे आमच्या सगळ्यांना माहिती झालं तरी आमच्या कोणामध्ये इन्व्हिटेशन नसतं. सगळे जण येणार आहे मेंबर आहेत. कोणाला म्हणलं नाही पण आता सगळे फॅमिलीचे सगळे घरचेच म्हणल्यावर त्यांना कोण थांबवणार. उद्या पाहिलं असतं मग तुमच्या सगळ्यांचं. नाही अहो नेमकं त्यांचं काय माहिती का? ते म्हणलं आता करायचंच नाही बर्थडे. नाही करू दे. म्हणून मग आम्ही पण काही तयारी नाही केली. एकदम रूमच्या बाहेरच निघा ना. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आर्यन. हॅपी बर्थडे टू यू. आर्यन देवा. अरे उठून उभा राहा. ध्रुवाला घाला. ध्रुवाला खरंच झाला ना. बुट घालते माझ्यापेक्षा तर मोठाचे ध्रुवा जल्दी घाल रे. ध्रुव तू इकडे 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 ना. चल दे चल ध्रुवल दे. ध्रुव दे ना. अरे तू उतर ना. माझा हात खाल्ला असता. अरे तुमचे मग फोटो काढ रे. काढ रे. दे ना पुढे. एवढी धक्काबक्की चांगली नाही. फोटोची काय फ्रेम नाही होणार इथं. अच्छा अच्छा. राजू भाई लय धक्काबुक्की झाली बरं करा आज. लय धक्काबुक्की. लाडाचा आहे आर्यन त्यांच्या. कानात बंद घालायला नको लावणार. नाही बाळा तुला कोण नाही लावणार दारे. हॅपी बर्थडे. आणि ह्यो सगळ्यात घरातला उंच प्राणी झाला का आपल्या. तुमच्यापेक्षा उंच झालाय राजू. नाही तिने बुट घातलेत ना. बुटाला काय हिले काय? बुटाला थोडी हिले. आता तू खुर्ची तू खाली बस. तूच खाली बस बाबा. तू आमच्या आईचा राहिला. तू खाली बस हो. आम्ही कोणीच पुरावा तुझ्या आईचा. गायत्री पुढे ना. नाही ते नंतर घालते. खजूरचं पॅकेट. अरे तू काकाला गिफ्ट नाही मागितलं. अरे बाळा 8वी पर्यंत म्हणायचं मम्मी कर्या. तू 9वी 10वी राहणार म्हणायचं पप्पा कर्या. हे पप्पा कर. बरं येऊ आले तेव्हा आले. हे बरं घे जाऊ दे. येईल आपली उद्या. उडून जाते नीट ठेवा त्याला. उडून जाते परत घेऊन जा. मागे रे मागे रे मागे रे. मागे रे मागे दे. मागे मागे मम्मी दिल्या चलो. मागे 100 आले. 500 रुपये. सुट्टे झाले काय खिशात. सुट्टे झाले आपण.
आता कलर मला हाताला गेले डेंजर आहे. ते म्हणलं आता हे नको आणि ते नको. लागलंय 100 रुपये वापस देते मला. बरं चला चला अरे काकाच्या जिंक कर बरं. मोहन काकाचे मोहन काकाची लिंबावर टाकते. लिंबू शेंगा दारू प्यायल्यानंतर असं घेतो केल्यावर मवाई शर्ट म्हणजे मोठा शर्ट आहे तो. मवाई शर्ट म्हणजे मोठा शर्ट आहे. शंकरच्या जीवासाठी 10 लाख उडायचे 10 लाख असे ऍक्टिंग करत होतो पहिलं. शर्ट म्हणजे मोठा शर्ट आहे तो. निमगावचा हराण आहे हराण. पण तुम्ही त्याने अंगठी घेतली. हा तुम्ही त्याने अंगठी घेतली. आता घे तुम्ही त्याने वासू द्या वाटत म्हण ना मग त्याच्यावर डोळे नको वाचतो तुम्ही आंध्रामध्ये अजून जास्त द्या वाटत आता बरोबर व्हिडिओ मध्ये नाही डोळे वाशी तिथे घासाला रावा मोहन शर्ट म्हणजे मोठा शर्ट आहे तो. शंकरच्या जीवासाठी अख्खे 10 लाख उडायचे 10 लाख. शंकरच्या जीवासाठी अख्खे 10 की बुलट इकत घेईन बुलट. हराने गडी कोणी हराने हरान. मोहन शर्ट म्हणजे मोठा शर्ट. गोपाळाचा धाकटा भाऊ. तर आमचे लिमगावचे काका आहेत ते सेम असं म्हणजे त्यांना कंटिन्यू ड्रिंक लागते. ते पिल्याच्या नंतर सेम असं बोलतात ना. तुम्हाला वाटणार तुमचे छोटे फौजी पेलेत का काय नाही. नाही मिमिक्री त्यांना ऍक्टिंग मी जसं की पहिल्यापासून व्हिडिओ मध्ये सांगत आलेली की ऍक्टिंग त्यांना मिमिक्री म्हणजे खूप चांगल्या प्रकारे जमती पण ते करत नाही. आम्ही शिक्षक वर्ग हा करून दाखव करून दाखव. थांबणार आहे. आता बोल आता बोल ना शिक्षक वर्ग शांत असा. एकच डायलॉग तेवढा प्लीज. हा बोल बोल अरे बोल बोल आता सगळे म्हणते कोणा का बोल तू एकदा बोल अरे बास नाही सगळे चुप. हा आता मी यांना सांगितलं अंधश्रद्धेच चालते. निर्मूलन म्हणजे माणसं कसं करतात. राजूने थोडं बरंच पाहिले ते बंगालला गेला ना त्यामुळे त्याला थोडं बोलते बघता बोलो. कोणत्या गावावरून आले? ढवळपुरीवरून. काय त्रास होतो? बायकोला येड्यावाने बायको अजून काय होतं? तुम्हाला सांगायची गरज नाही. मी सांगतो पैसा टिकत नाही हातामध्ये. पैसा येतो पण त्याला जास्त वाटा. पैसा टिकत नाही. काही ना काही घरामध्ये भांडणं चालू राहते. कंटिन्यू भांडणं चालू राहते. रात्री झोपेत घाबरल्यासारखं वाटतं. होतं का? नवर बायकोचे भांडणं होते. तुमची चूक नसती बायकोची चूक असती. बरोबर का? बरोबर. तुम्हाला आहे ना बाहेरचा झटका येऊ त्याचं आपल्याला निर्मूलन करायला आपलं निवारण करावं लागेल. काय करावं लागेल त्यासाठी ते मी करून घेईन पण तुम्हाला खर्च येण्याच्यासाठी कम से कम 5,000 ते 7,000 रुपये. तर तुम्ही स्वतः सामान आणत असाल तर तुम्ही स्वतः सामान आणा. कारण ते सामान 48 आयटम आहेत. टोटल 48 सामान आहेत. 48 प्रकारची वस्तू आहेत. नाही तर मग तुम्ही मला 7,000 रुपये द्या. मी तेवढे 48 प्रकारची वस्तू तुम्हाला आणून देईन. तर मला जंगलामधून झाडपाडा ते आणावं लागतं भरपूर. काही गुण फरक एकदम गुण फरक पडेल. मला बघ चेक करून तुमचं बघून द्या. हात जोडा. बघ तुला बघ मी सांगतो. बघ तुला तिथं जंगलामध्ये गेला होता सरपणा राहिला तेव्हा तू घाबरला होता. बरोबर का? कुठे गेलता? सरपणा आणायला गेलता का? बघ त्या दिवशीपासून तुमच्या घरामध्ये भांडणं जहाज वाढले. बघ तुला तेव्हापासून बायकोमध्ये तुझ्यामध्ये भांडणं वाढले. बघ तुला सांगतो तिथं 2 पायाचं तुम्हाला कापावं लागेल. कोंबडे कापावं लागेल तुला. गावरान कापावं. गावरान काप. गावरान काप कोंबड्या. गावरान काप. पण कापताना मला सोबत घेऊन जा आणि कापायच्या आधी माझ्याकडे दे. बघ अजून मला दिसतंय रे. बघ तुझा त्रास मला जाणवतोय. बघ तुझा त्रास कमी करून घेईन मी. बघ तू
3 धानाची आमटी, बघ बोंबेल, सुकाट, अंडे एवढं ठेव तिथं. त्याच्यानंतर जाताना मला मोकळ्या हाताने जाऊन देऊ नको 5 पिवळ्या नोटा जाताना मला देऊन जा. बघ तुझ्या बायकोच्या गळ्यातला सोन्याचा दागिना आहे तो, त्याच्यामुळं घरामध्ये किरकिर वाढते. बघ बघता तो दागिना जाताना माझ्या पदरामध्ये टाक. बघ तेव्हापासून तुझं कल्याण होणार. हात जोड, लिंब धर, डोळे बंद कर. ₹5,000 द्या. हात नाही सोडू. मंडळीला सांगा ₹5,000 द्यायला. मंडळी ₹5,000 देऊ. त्याला सांगा आणि ऐका त्याला म्हणा सुट्ट्या नका देऊ. 500 नोटा द्या. फोन पे नाही का? फोन पे आहे ना? फोन पे हो. तर यांचा मोबाईल आहे ना, मोबाईल त्याला GST लागेल मला. तर तुम्ही आहे ना कॅश आणा. कॅश आहे घरामध्ये. एवढे कॅश नाही ना. अहो तुमचा त्रास मला त्रास होतोय. तुम्हाला तुमचा पूर्ण त्रास काढला मी. तुम्हाला आता कसं बरं वाटतं की नाही? थोडं तुम्हाला बरं लागेल. वाट राहिलंय मग थोडं असं थंड थंड वाटतं डोक्यामध्ये. हे लय मोठा त्रास होता माहिती आहे का? हे सगळं मी माझ्यावर घेतलं. बघता ही जादू बंगालची आहे. बघ बघता तुला फरक पडेल. पण जाताना मला फोन पेला ₹5,000 मार विथ GST बरं का? बघता महाराज की पाय पडलेच राहून दे. पाय पडलेच राहून दे. फोन पेला ते तुम्हाला म्हणतो पैसे मारा. GST महाराज की जय. टाळ्या वाजवा रे. ₹5,000 लिंब आहे बाबा ते. बघा तुम्ही पण असं कोणावर पण विश्वास ठेवू नका. ऐका, हे पात्र होते. यांना मी सांगितलं होतं असं करा म्हणून. मी त्यांना बोललो होतो. कोणी आपल्याला चांगल्या मंदिरामध्ये पैसे मागत नाही किंवा कोणी असं म्हणत नाही. देव कधी आपल्याला पैसे मागितला नाही किंवा देवाने आपल्या स्वप्नातील म्हणलं नाही की मला पैसे द्या. पण ही फसवेगिरी, जे जाणून बुजून केलेल्या गोष्टी, का लिंबामधून रकडीनं तुमच्या अंगावर लिंबू फोडणं किंवा तुम्ही हे करा ते करा, हे कुठंतरी म्हणजे आपल्या समाजाला मागे घेऊन चाललंय. त्यामुळे थोडं पुढं जा. मी असं नाही म्हणत देवा भरोसा नका ठेवू. देव आहेत, भरोसा बी ठेवा. आपल्याला लागतं ते. जिथं दानव आहेत देव पण आहेत. पण या गोष्टी कुठेतरी थांबायला पाहिजे. मुद्दाम अंगात आणणं किंवा मुद्दाम आणणं, ती कधी कार्यक्रम असेल किंवा देवीचा कार्यक्रम चाललाय, जागरण चाललंय, त्यावेळेस बऱ्याच भक्तांच्या अंगामध्ये येतं. त्या गोष्टीबद्दल माझं काय म्हणणं आहे, ती एक अकस्मात गोष्ट होऊ शकते. देव येऊ शकतो. कोणी कोणी तेवढे पुण्यवान आहेत. पण हे ज्या बळच करणं आणि पैसे कमवण्यासाठी ते अंगात आले, म्हणजे ते जागरणामध्ये म्हणा किंवा कोणी अंगात आले ते कधी पैसे मागत नाही आपल्याला. ते फक्त आपलं काहीतरी सांगतात. पण हे जे बळच अंगात येऊन जे पैसे मागणारे महाराज किंवा कोणी असतील, त्या गोष्टीपासून बळी पडण्यापासून सगळ्यांनी वाचायला पाहिजे. असं म्हणून मी यांना मुद्दाम एक कॅरेक्टर करायला आवडतं की अशा गोष्टी घडतात. पण ते पुढे चुकीचं हे जास्त ना, म्हणजे फसवेगिरी करणारे ते मेन सेम डायलॉग कुठला मारणार? हातामध्ये पैसा टिकत नाही. आता पुऱ्या ऑल इंडियाच्या हातामध्ये कोणाकडे, सगळ्यांकडे पैसे कोणाकडे टिकत नाही. पैसे कोणाकडे टिकत नाहीत. नाही खर्च तो होता. म्हणजे जे कॉमन क्वेश्चन आहेत तेच विचारले जातात बरोबर, आणि आपण विश्वास ठेवतो. यांना मी 9 क्वेश्चन सांगितले होते. 9 वाक्य इंडियामध्ये सगळ्यांचे असतात. एक गोष्ट बरं का, पहिली गोष्ट, हातामध्ये पैसा टिकत नाही. राजू म्हणला हातामध्ये पैसा टिकत नाही. दुसरी गोष्ट, लय कमवतो तरी पण पुरत नाही. एक ऑल इंडियाचा प्रॉब्लेम आहे. ते किती पण श्रीमंत असून द्या. तिसरी गोष्ट, बायको बरोबर जमत नाही. बायकोचे नवऱ्याचे थोडे बहुत भांडणं होतात. प्रत्येकाच्या घरात होतात. आणि कायम जर माणूस बसलेला असेल तर बायको चुकतं तो हात म्हणणार आहे. आणि जर बाय असेल नवऱ्यात चुकतं की हात म्हणणार आहे. चौथा क्वेश्चन. 5वा क्वेश्चन ते असं करतात का तुम्ही म्हणजे लय चांगले, ऐका ना, लय चांगले पण तुम्हाला समाजाला तुमची इज्जत नाही. समाजाला तुम्ही कळत नाही की चांगले. माणसाला, प्रत्येक माणसाला असं वाटतं मी लय चांगला आहे पण लोकांना कळत नाही मी चांगला आहे का नाही. ही 5वा कॉमन क्वेश्चन. 6वा प्रश्न ते म्हणतात तर तुम्ही
तुमच्या घरामधले सगळ्यात म्हणजे नाही का तुम्ही लय मोठे होणार एक दिवस, हे तुम्हाला पण वाटते, मला पण वाटते, सगळ्यांना वाटते. पण तुमच्या हस्तरेक्षा बोलते की तुम्ही मोठे होणार. आता ही गोष्ट कोणाला वाटत नाही की मी मोठा होणार आहे, सगळ्यांना वाटतं मी मोठा होणार आहे. मग तीच गोष्ट रिपीट असते की तेच बोलतात. ते नंतर काय म्हणणार, तुमचं घरदार सगळं बघून तुम्ही लय संघर्ष केलाय. संघर्ष कोणी नाही केला लाईफमध्ये, सगळ्यांनीच केलाय. पण त्याला काय वाटतं समोरच्याला, कारण मीच लय संघर्ष केलाय, खरं बोल राहिले. तुम्ही लय संघर्ष केलाय, तुम्हाला त्याचं फळ भेटल. गोष्ट का तुम्ही समाजकार्यासाठी बरंच काय करू शकता. त्यामुळे त्याच शब्दामुळं आपण हा म्हणलो का त्या शब्दामध्ये ते धन मागतात. मग आपण समाजकार्यासाठी हा म्हणलो, मग त्याला धन द्यावा लागेल ना समोरच्याला. असं अशा गोष्टीमध्ये आपल्याला कुठेतरी गुंतवतात आणि मग ते कुठेतरी आपलं फसवणूक होते. त्यामुळे चांगल्या मार्गाने भरोसा ठेवा, चांगल्या लोकांवर भरोसा ठेवा, चांगले कर्म करा, तुम्हाला निश्चित फळ भेटेल. अशा कोणत्या बी बाबा नाही, ही कॅरेक्टर होता म्हणजे कोणावर बी बंद होण्याने भरोसा नका ठेवू. कर्मावर भरोसा ठेवा आणि कामावर भरोसा ठेवा. पण रोशनी तुला जीएसटी सहित द्यावं लागणार आहे 6,000 रुपये. लिंब घ्या माग, मला काय करू लिंब 1000 रुपयाचा पोट राहिले. हे लिंबू फोडल्याबद्दल जीएसटी बी लागू राहिली. मीच बाग आणली होती, लिंब आणली तुझ. 5 रुपयाचे आणलेले लिंबू 5,000ला विकले. बरं जाऊ नये महाराज, मला हन्ना काय येत नाही, मला मी जातो आता. पैसे पण देऊ नका मला. झालं. हा तर चला, डायरेक्टली घटना घडत गेली आणि सहज एक छान प्रकारे सादर झालं. हा अचानक बसले, अचानक ऍक्टिंग सुरू केली. त्यांना म्हणलं करा, तुम्हाला येतं. खूप छान आज त्यांनी सादर केलेली त्यांची कला, कधीही करत नाहीत. आज काय माहिती कुठून तुम्हीच कुठून काय म्हणू? नाही आज कसं काय रंगात मुडाला आले नाही तुम्ही? बरं आहे थोडं. आज म्हणजे असा प्रकार घडतो ना, खूप फसवाफसवी पण चालू आहे. आम्ही तुम्हाला किती दिवस सांगतो तुमचं आता आज चॅनल खोललेलं 2 वर्ष झाले. 2 वर्षापासून कित्येकदा म्हणलं, कधीच असं नाही केलं. तू म्हणायला लागला तू खूप मोठ्या म्हणजे खूप संकटातून बाहेर आला आहे. प्रत्येकाला संकट असतं, प्रत्येकाला संकटातून बाहेर येतं. तुझ्या हातामध्ये लय पैसा आहे, टिकत नाही. प्रत्येकाला कोणाकडे टिकत नाही, प्रत्येकाला खर्च होतच ना. तर चला, धन्यवाद सादर केल्याबद्दल तुमची कला. लय दिवसाची मेहनत आहे आमची. कागताई किती वेळेस आपण मागं लागलो होतं, नाहीच ऐकलं. आज शेवटी आले दाजींवर. याच्यामध्ये मी कसं काय दिसत नाही काय? आता दिसले. परत काय कॅमेराच्या मागे गेल्यावर कसं काय दिसतात तुम्ही? ते तुम्हाला कळणार. थँक्यू सो मच सगळे आल्याबद्दल. हे थांब थोडं.